आम्हाला काही जे आमचं आहे ते आरक्षण आम्हाला द्या. मला एसटी आरक्षण म्हणून द्या. आमचं आंध्रामध्ये आमचं एसटी मध्ये आम्ही नमस्कार शक्यता आहे पाहतो की हे जे बंजारा बांधव आहे आज जो दाढ़ी दाढ़ी पानी पड़ रहा था पानी आपण पाहतोय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये जो बंजारांचा महाएल्गार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला। विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये बंजारा समाज जो आहे चोही बाजूने नांदेडच्या चोही बाजूने एकत्र आलाय। आपण पाहू शकता हे दृश्य आणि या ठिकाणचे जे येणारी जी पब्लिक आहे ते या पद्धतीने सगळे बंजारा बांधव या ठिकाणी येत आहेत आणि लाखोंच्या संख्येनं हा बंजारा बांधव या ठिकाणी आला आहे। आणि नांदेड जिल्हा जो आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक तांड्या वस्त्यांमधून हा आलेला जो समाज आहे आपण पाहू शकतोय। या ठिकाणी सकाळी जवळपास 11 वाजता याची कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। यानंतर या ठिकाणी वेगवेगळे भाषणं झाली। आरक्षण किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अतिशय महत्वाचे जे बंजारा समाजाचे काही नेते होते ते देखील या ठिकाणी आलेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी जय सेवालाल असे झेंडे या ठिकाणी लावले गेले आहेत आणि हे सगळा जो वर्ग आहे या ठिकाणी आपण पाहतोय बंजारा समाज एकत्रितरित्या या ठिकाणी आला आहे। आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की आता हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय या कडेला आता सध्या हे सगळे आंदोलक जात आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन थांबणार आहे। पण आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन असंच सुरू राहील आणि त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एकदा या आंदोलनाची दिशा बदलू शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। यानंतरचं आंदोलन जर आरक्षण मान्य नाही केलं तर जवळपास नागपूरचं जे अधिवेशन आहे ते आम्ही जाम करू असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि त्याच्यानंतर जर त्याच्या पुढे ही मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबई आणि त्यानंतर दिल्ली हे या ठिकाणी जाम करण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आहे। आपण हे सगळे दृश्य पाहतोय जय सेवालाल महाराजचे ध्वज या ठिकाणी लागले आहेत आणि अशा पद्धतीने आज हे मोर्चे या ठिकाणी मोर्चा निघाला आहे आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं हे सगळे आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकता हे दृश्य तर आम्ही माझ्या मागच्या साईडला आपण पाहत आहे की कशा पद्धतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आणि या आंदोलकामध्ये जे पारंपरिक नृत्य आहे ढोलकी आहेत त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा असणाऱ्या महिला आहेत आणि सगळ्या पद्धतीचे पारंपरिक ड्रेस घालून या ठिकाणी आंदोलनात महिला सहभागी झाल्या आहेत। आता ह्या आंदोलनाची दिशा ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आता वळाली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात येईल। कॅमेरामॅन जमदाडेसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, नांदेड।